हॅलो ट्रेडर्स. काल आपण निफ्टीच्या काही लेवल्स तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. तर त्याच्यात सांगितलं होतं की मार्केटमध्ये सेलर्स ॲक्टिव्ह झाले तर ते या सपोर्टपर्यंत मार्केटला आणून सोडतील. आणि आज नेमकं तेच झालं की मार्केट फ्लॅट ओपन झालं. इथून सेलर्स ॲक्टिव्ह झाले, मार्केटला या सपोर्टपर्यंत आणलं. बट इथून मार्केट परत रेजिस्ट झालं, बायसने कंट्रोल केला, पण बायसला इथं ट्रॅप केलं सेलर्सने आणि मार्केट पूर्ण डाऊन ट्रेंडमध्ये या सपोर्ट पर्यंत मार्केट आज आलं. डेली टाइम फ्रेम मध्ये इथे पॅटर्न बनतंय बियरिश हारामी पॅटर्नचं इंडिकेशन हे असतं की मार्केट डाऊन ट्रेंडला जाण्याचे चान्सेस आहेत. आता आपण बघू शकतात की इथे बियरिश हारामी पॅटर्न बनलंय आणि इथून डेली टाइम फ्रेमला एक ट्रेंड लाईन येते. सो चान्सेस आहेत की मार्केट डाऊन आले तर मार्केट डेली टाइम फ्रेमला इथपर्यंत डाऊन येण्याचे चान्सेस आहेत. इथून मार्केट एक वेळेस ही ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत अप साईडला जाऊ शकतं. आणि डेली टाइम फ्रेमवर दुसरे चान्सेस हे आहेत की हा जो सपोर्ट आहे, या सपोर्टला मार्केट एक वेळेस टेस्ट करू शकतं जर फ्लॅट ओपन झालं तर. याला एक वेळेस टेस्ट करेल आणि परत आपल्या अप डायरेक्शनला मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर आपण बघू शकता इथं एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. या स्ट्रॉंग रेजिस्टन्सला आज मार्केटने बिअरिश इंगल्फिंग पॅटर्न बनवून मार्केट डाऊन साईडला गेलंय. तर मार्केटने एक या सपोर्ट पर्यंत मार्केट आलं होतं. आता याच्या पुढे मार्केट काय रिॲक्ट करू शकतं? मार्केट ही जी आपली 9 EMA येतोय जो डाऊन ट्रेंडला आहे, या 9 EMA ला रिस्पेक्ट करत एक वेळ रिटेस्ट करेल आणि मार्केट या 9 EMA ला रिस्पेक्ट करत डाऊन साईडला येण्याचे चान्सेस आहेत. आणि डाऊन साईडला जर आलं तर नेक्स्ट की लेवल्स आहेत आपल्या ही या सपोर्ट पर्यंत येण्याचे 1 आवर टाइम फ्रेम मध्ये शक्यता आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मार्केटने आज एक न्यू हायर हाय दिलाय आणि आज मार्केट परत ऑल टाइम हायला एक वेळेस टेस्ट केलं. सो आता नेक्स्ट लेवल आपल्याला उद्यासाठी काय राहतील? सो पहिले तर हा आपला एक रेजिस्टन्स झाला जो मार्केटने आज रिटेस्ट केला. त्याच्यानंतर दुसरा हा आपला सपोर्ट. सो मार्केट याच्या पुढे किंवा उद्या काय रिॲक्ट करू शकतं? सो पहिले आपण जे सपोर्ट आहेत ते ड्रॉ करून घेऊ, कारण की प्रोबॅबिलिटी चान्सेस असतात की मार्केट सपोर्टला रिटेस्ट करत किंवा सपोर्टला ब्रेकडाऊन करतच मार्केट डाऊन साईडला जातं आणि रेजिस्टन्सला ब्रेकआउट करतच मार्केट अप साईडला जातं किंवा रिटेस्ट होऊन अप साईडला जातं. सो रेजिस्टन्स आणि सपोर्ट मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आणि एक म्हणजे मार्केट स्ट्रक्चर. आता मार्केट स्ट्रक्चरनुसार एक हा हायर आहे आणि आता हा हायर लो आहे. सो मार्केट आता 9 EMA प्रमाणे डाऊन ट्रेंडमध्ये आहे 15 मिनिटवर. तर आता उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट थोडं या सपोर्टला रिस्पेक्ट करत मार्केट परत अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. बट सेलर्स मोस्टली स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे या रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करत मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत. आणि 15 मिनिट टाइम फ्रेमवर गॅप अप ओपन झालं मार्केट. सो गॅप अप ओपन झालं तर मार्केट या रेजिस्टन्सला रिटेस्ट करत परत डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. आणि मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, समजा गॅप डाऊन इथे ओपन झालं मार्केट. सो मार्केट हे जे सपोर्ट आहे किंवा सपोज बिकम टू रेजिस्टन्स आहे त्याला एक वेळेस रिटेस्ट करेल आणि मार्केट या डाऊन साईडला कंटिन्यू करेल, कारण की 1 आवर फ्रेमच्या टाइम फ्रेमवर मार्केट आपण RSI बघणार तर
RSI डाऊन ट्रेंडला आहे आणि आपला जो EMA आहे तो EMA पण डाऊन ट्रेंडला आहे. सो खूप चान्सेस आहेत की मार्केट स्ट्रॉंगली डाऊन साईडला येण्याचे उद्या चान्सेस आहेत. कारण की RSI मध्ये बेअरिश डायव्हर्जन होत आहे आणि आपला 9 पण 9 च्या खाली 1 आवर टाइम फ्रेमची कॅन्डल क्लोज झालेली आहे. आता 5 मिनिट इंट्राडे टाइम फ्रेमवर मार्केट काय रिॲक्ट करू शकतं आपण बघू शकतात की मार्केटने इथे बायर्सला ट्रॅप करत मार्केट वन साइड रॅली केलेली आहे डाऊन ट्रेंडमध्ये. मार्केट इथून रिटेस्ट झालं आणि रिटेस्ट झाल्यानंतर परत मार्केट डाऊन साइडला कंटिन्यू करेल हे चान्सेस आहेत. कारण की 1 आवरच्या टाइम फ्रेमवर सेलर्स मोस्टली स्ट्रॉंग आहे आणि इथं बिअरिश इंगल्फिंगचं पॅटर्न पण बनलेलं आहे आणि त्याच्याबरोबर 1 आवर टाइम फ्रेमवरची कॅन्डल 9 च्या खाली क्लोज झालेली आहे. आता याच्या पुढे इंट्राडे मध्ये 5 मिनिट टाइम फ्रेमवर मार्केट काय रिॲक्ट करू शकतं. समजा उद्याच्या दिवशी मार्केट प्रोबॅबिलिटी चान्सेसने गॅप अप ओपन झालं तर या रेजिस्टन्सला मार्केट एक वेळेस टेस्ट करेल. मार्केट बायर्स जर मोस्ट प्रोबॅबिलिटी ऍक्टिव्ह राहिले चान्सेस असेल की खूप बायर्स स्ट्रॉंग आहेत तर ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. लास्ट टाइम फ्रेमनुसार बायर्स ऍक्टिव्ह नाही कारण की सेलर्सने पूर्ण मार्केटचं कंट्रोल घेतलेलं आहे. आता सेलर्सच्या हाताखाली मार्केट आहे. सो बायर्स मार्केट इथपर्यंत घेऊन जातील. इथून एक वेळेस रिटेस्ट झालं बायर्सची विकनेस सेलर्सला दिसली तर सेलर्स मार्केट खाली घेऊन येण्याचे चान्सेस आहेत उद्याच्या दिवशी. आणि समजा मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं तर मार्केट कन्सोलिडेशन करू शकतं आणि कन्सोलिडेशन झाल्यावर एकदा ब्रेकडाऊन मार्केट करण्याचे चान्सेस आहेत. आणि जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केट हा सपोर्ट बिकम रेजिस्टन्सला रिटेस्ट करेल आणि मार्केट खाली जाण्याचे चान्सेस आहेत. मी परत डाऊन ट्रेंड याच्यासाठी सांगतोय कारण की 1 आवरच्या टाइम फ्रेमवर आणि डेली आवरच्या टाइम फ्रेमवर आपण बघू शकणार की इथं बिअरिश हारामी पॅटर्न आणि इथं बिअरिश इंगल्फिंग पॅटर्न बनतायत. सो सेलर्सने मार्केटमध्ये आपला स्ट्रॉंगनेस दाखवलेला आहे की सेलर्स बायर्सपेक्षा स्ट्रॉंग आहेत. सो सेलर्सच्या हातामध्ये मार्केट सध्या तरी आहे आणि 9 च्या खाली ट्रेड करतंय म्हणजे डाऊन ट्रेंड आहे. सो मार्केट खाली येण्याचे प्रोबॅबिलिटी चान्सेस आहेत. काही न्यूज आली किंवा काही इम्पॅक्ट झाला सो तर मार्केट गॅप अप ओपन होऊ शकते किंवा या रेजिस्टन्सला जो आहे आपला हाय 26,373चा रेजिस्टन्सला मार्केट ब्रेकआउट ब्रेकआउट करत मार्केट एक वेळेस इथं रिटेस्ट करेल. रिटेस्ट केल्यानंतर मार्केट आपली अप ट्रेंडची कंटिन्यू रॅली चालू ठेवेल. हेच होतं आजचं आपलं निफ्टी 50चा अनालिसिस. आता उद्या बघूया मार्केट काय रिॲक्ट करतं. थँक्यू.